हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बेत केला आहे व्हेज दालच्याचा. तर व्हेज दालच्या कसा बनवायचा, त्यासाठी कोणत्या डाळी घ्यायच्या, किती प्रमाणात घ्यायच्या, त्यानंतर मग फोडणी कशी द्यायची, ते आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. दरवेळेस बिर्याणी करून कंटाळा आला असेल आणि त्याचबरोबर बिर्याणी करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो. तर म्हणून आज आपण इथे झटपट आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे दालचा कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत. तर आपल्याला प्रथम कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मूग डाळ आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे तूर डाळ आणि हरभरा डाळीचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे प्रत्येक डाळीचं अर्धी वाटी प्रमाण घेऊन तुम्ही हा दालचा बनवू शकता. आता आपल्याला मूग डाळ आणि मसूर डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे 2 मीडियम आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत. आता आपण सोलरच्या सहाय्याने त्याची साल काढून स्वच्छ धुवून त्याचे मोठे मोठे असे काप करून घेणार आहोत. आता आपण डाळ शिजवण्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये पाणी ओतू. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ घालणार आहोत. डाळ उकडताना आणि बटाटा उकडतानाच आपण इथे मीठ आणि हळद घातली तर त्याला खूप छान टेस्ट येते, म्हणून आपण इथे अर्धा चमच हळदसुद्धा घालणार आहोत. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण भात शिजायला घेऊ. त्यासाठी आता इथे कुकरच्या डब्यामध्ये मी इथे 1.5 ग्लास इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. मी इथे इंद्रायणी राईस वापरला. इंद्रायणी राईसचा भात चिकट होतो. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कोलम राईसचा सुद्धा वापर करू शकता. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत. तर आता पाणी किती घालायचं? आपण इथे 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, म्हणून आपण इथे 2 ग्लास पाणी घालणार आहोत. आता आपण भात शिजवताना 1 चमच मीठ घालणार आहोत. मीठ घालून झाल्यानंतर स्पूनच्या सहाय्याने सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण दोन्ही डबे कुकरला लावणार आहोत. तर गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यामध्ये जाळी टाकली. जाळी टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहोत, म्हणजे जाळी बुडेल इतकं पाणी घालणार आहोत. पाणी घालून झाल्यानंतर आपण प्रथम डाळीचा डब्बा कुकरमध्ये ठेवणार आहोत. तर इथे आता हलक्या हाताने आपण डब्बा कुकरमध्ये ठेवू. त्यानंतर राईसचा डब्बा आपण कुकरमध्ये हलक्या हाताने वरच्यावर ठेवून देऊ. आता आपण इथे राईसचा डब्बा खाली ठेवू शकतो आणि डाळीचा डब्बासुद्धा वर ठेवू शकतो, पण तसं केलं नाही, कारण जर डाळ शिजत असताना डाळीतलं पाणी सगळं भातामध्ये उतरतं, म्हणून आपण खाली डाळीचा डब्बा लावला आणि वरती भाताचा डब्बा लावला. आता आपण कुकरचं झाकण लावून गॅस ऑन करून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या देऊन आपण ही डाळ आणि भात शिजवून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला दालच्यामध्ये आंबट चुका म्हणून बाजारामध्ये भाजी भेटते. ती अशी हिरवीगार म्हणजे पालकसारखीच दिसायला असते. त्याचा आज आपण इथे वापर करणार आहोत. तर पहा, इथे आज आपण 4 ते 5 लोक जेवतील या प्रमाणात दालच्या करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 मूठभर आंबट चुका लागणार आहे. आता आपण ही भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता आपण भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून पाणी निथळायला ठेवू. त्याचबरोबर आपण इथे दुधी भोपळ्याचा सुद्धा वापर केलेला आहे. 4 ते 5 लोकांसाठी मी इथे पावशेर दुधी भोपळा वापरला. आता आपल्याला दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण दुधी भोपळ्याची वरची साल सोलरच्या सहाय्याने काढून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सोलरच्या सहाय्याने सर्व दुधी भोपळ्याची साल काढून घेऊ. आता आपण दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगोदरच, त्याच्यामुळे परत दुधी भोपळा पाण्यात टाकून धुवून घ्यायचा नाही. काही लोक दुधी भोपळ्याची वरची साल काढून झाल्यावर त्याचे छोटे छोटे काप करतात आणि परत एकदा दुधी भोपळा धुवून घेतात. अशाने काय होतं, दुधी भोपळ्यामधले सर्व विटामिन्स मिनरल निघून जातात. म्हणून आपण इथे दुधी भोपळा अगोदरच धुवून घेतला आहे. आता परत धुवायची गरज नाही. अशा प्रकारे सर्व दुधी भोपळ्याची साल काढून झाली आहे. आता आपण त्याचे मीडियम आकाराचे काप करून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला दुधी भोपळ्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत. जास्त छोटे काप करायचे नाहीत. अशा प्रकारे भोपळ्याचे छोटे छोटे काप करून झालेत. आता आपण ते शिजायला ठेवू. आता इथे आपण दालच्यामध्ये शेवग्याचा सुद्धा वापर केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते शेवगा नाही घातलात तरी चालेल, पण दालच्याला खूप छान टेस्ट येते, म्हणून आपण इथे 1 शेवग्याची शेंग घेऊन त्याचे छोटे छोटे काप करून घेतले.
आता आपण इकडे भोपळा आणि शेवगा कट करून घेतोवर कुकरमध्ये घातलेल्या भात आणि डाळीच्या शिट्ट्या व्हायला सुरुवात झाली. आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकरचा गॅस बंद करणार आहोत. आता आपण कट करून घेतलेला शेवगा आणि त्याचबरोबर कट करून घेतलेला दुधी भोपळा एका पातेल्यामध्ये घेऊन ते शिजायला ठेवू. आता आपण पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमच मीठ घालून हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. त्याचबरोबर अर्धा चमच हळद घालू आणि परत हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण जी आंबट चुक्याची भाजी स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवली होती तीसुद्धा कट करून घेऊन पातेल्यामध्ये शिजायला घालणार आहोत. आपल्याला ही भाजी जास्त बारीक चिरायची नाही, ओबडधोबड चिरून घ्यायची आहे, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. आता आपण ही भाजी दुधी भोपळ्यासोबत शिजवून घेऊ. त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं आणि चांगली उकळी आल्यानंतर आपण गॅस स्लो करून पातेल्यावर झाकण ठेवून त्या झाकणामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत. तर कसं पातेल्यातलं पाणी बाहेर येणार नाही म्हणून आपण इथे झाकणामध्ये पाणी ओतून घेतलं. आता आपण दालच्याच्या फोडणीची तयारी करू. त्यासाठी आपल्याला इथे 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत. कांद्याचा मागचा पुढचा देठ काढून आपण कांदा इथे बारीक चिरून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटोचा जास्त वापर करायचा आहे. आता आपण कांदा बारीक चिरून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण इथे कांदा बारीक चिरून घेणार आहोत. आता आपण टोमॅटोची देठाकडची बाजू कट करून टोमॅटोसुद्धा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कांदा टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्याचबरोबर 1 इंच अद्रकचा तुकडा स्वच्छ धुवून त्याची साल काढून आपण किसणीच्या सहाय्याने खलबत्त्यामध्ये तो किसून घेणार आहोत. अद्रक किसून झाल्यानंतर आपण आता खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूणची ओबडधोबड पेस्ट करून घेऊ. अशा प्रकारे ओबडधोबड पेस्ट करून घेतल्यामुळे दालच्याला खूप छान अद्रकचा आणि लसणाचा सुगंध राहतो. म्हणून आपण इथे मिक्सरमध्ये अद्रक लसूण पेस्ट न करता खलबत्त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथं ओबडधोबड अद्रक लसूणची पेस्ट तयार झाली. आता आपण दुधी भोपळा शेवगा शिजलाय की नाही ते चेक करू. अशा प्रकारे झाकण ठेवून आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवल्यामुळे पटकन आणि लवकर दुधी भोपळा शिजतो. जर तुम्हाला चिकनचा दालचा बनवायचा असेल तर तुम्ही ज्यावेळेस इथे मी दुधी भोपळा शिजायला घातला त्यावेळेस तुम्ही दुधी भोपळ्यासोबत चिकन शिजायला घालू शकता. तर पाहू शकता तुम्ही दुधी भोपळा व्यवस्थित 5 मिनिटात शिजून झाले आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. अद्रक लसूण पेस्ट तयार करेपर्यंत म्हणजे 5 मिनिटातच इथे दुधी भोपळा किती मस्त व्यवस्थित शिजला आहे. दुधी भोपळा शेवगा आणि त्याचबरोबर आंबट चुक्याची भाजी व्यवस्थित शिजली. आता आपण गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवून फोडणीची तयारी करू. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 3 पळी तेल घालणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम मसाले घालणार आहोत. तर इथे मी 2 तेजपत्त्याची पानं, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंग आणि 4 काली मिरीचा वापर केलेला आहे. आता गरम मसाले चांगले तेलामध्ये तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण तेलामध्ये घालणार आहोत. आता कांदा आपण थोडा हलवून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ आणि मग कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम फास्ट ठेवून कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित लाल झाला. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ. आता अद्रक लसूण पेस्ट आपण अर्ध्या मिनिटासाठी स्लो गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घेऊ. अद्रक लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. त्यानंतर 1 चमच धना पावडर घालायची. त्यानंतर आपण अर्धा चमच मीठ घालणार आहोत. त्यानंतर चिमूटभर हिंग घालून घेऊ. तर आज आपण इथे लक्की दालच्या मसाल्याचा वापर करणार आहोत. तर आपल्याला इथे 1 चमच मसाल्याचा वापर करायचा आहे. आता आपण 1 चमच दालचा मसाला घालून घेऊ. आता आपण हे सर्व कोरडे मसाले स्लो गॅसवर फ्राय करून घेऊ. त्याचबरोबर आपण इथे पाव चमच मिरची पावडरचा वापर केलेला आहे. घरात जर लहान बाळ असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडीच मिरची पावडर टाकून दालचा बनवा. आता आपण उकडून घेतलेली डाळ कढईमध्ये घालणार आहोत आणि मग सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
डाळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दुधी भोपळा, शेवगा आणि आंबट चुक्याची भाजी शिजवून घेतलेली कढईमध्ये घालून घेऊ. आता आपण डाळी, दुधी भोपळा, शेवगा, भाजी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम फास्ट करून दालच्या 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत तर पाहू शकता तुम्ही दालच्याला किती छान मस्त कलर आला आहे. आता दालच्या थोडा हलवून घेऊ. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर आपल्याला बारीक चिरून घेतलेला पुदिना घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमच कस्तुरी मेथी घालायची आहे. आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम स्लो करून आणि कढईवर झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी दालच्या शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कढईवरचं झाकण काढून घेऊ. आता आपण थोडं दालच्या हलवून घेऊ. तर पहा इथे दालच्या तयार झाला आहे आणि दालच्याला छान घट्टपणासुद्धा आला आहे. जर घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी आपण थोडा दालच्या काढून ठेवू. कारण आता आपण दालच्यामध्ये चिंचेचं पाणी आणि थोडी मिरची पावडर घालणार आहोत. आपण ज्यावेळेस कोरडे मसाले टाकत होतो त्यावेळेस आपण थोडी चवीपुरती पाव चमच मिरची पावडर घातली. आपल्याला जर दालच्या तिखट पाहिजे असेल तर थोडी मिरची पावडर घालून घेऊ. आपण दालच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले चिंचेचं पाणी घालणार आहोत. तर पहा इथे आपण ज्यावेळेस दालच्या फोडणीला घातलं त्यावेळेस चिंच धुवून आपण ती पाण्यात घालून ठेवली, त्यामुळे चिंचेचं पाणी छान तयार झालं. आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बरोबर आता आपल्याला दालच्या तिखट करायचं आहे तर त्यासाठी आपण इथे अर्धा चमच मिरची पावडर घालणार आहोत. आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण दालच्या 1-2 मिनिटांसाठी स्लो गॅसवर शिजवून घेऊ. तर पहा इथे मस्त कलर आलेला आहे दालच्याला. आता आपण दालच्या एका बाउलमध्ये काढून घेऊ. जर बड्डे पार्टी वगैरे असेल तर झटकन आणि पटकन होणारी आणि त्याचबरोबर हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी म्हणजे दालच्या अशा प्रकारे आपण करू शकतो. तुम्हाला जर इथे चिकनचा दालच्या करायचा असेल तर दुधी भोपळा आणि शेवगा उकडतानाच पावशेर चिकन घालून आपण चिकन शिजवून घेऊ शकतो आणि चिकनचा दालच्या करू शकतो. आणि त्याचबरोबर उन्हाळा असल्यामुळे आपण इथे जास्त चिकनचा वापर केला नाही आणि शेवगासुद्धा जास्त वापरला नाही, फक्त एकच शेवग्याची शेंग वापरले. त्याचबरोबर आपण हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळसुद्धा वापरली नाही. मूग डाळ आणि मसूर डाळीचा वापर करून मस्त शरीरासाठी थंडावा देणारा असा पदार्थ तयार केलेला आहे. आहे की नाही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी. अशा प्रकारे दालच्या बनवल्यामुळे लहान मुलेसुद्धा आवडीने दालच्या खातात. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. मी ज्या पद्धतीने दालच्या बनवल्या त्या पद्धतीने तुम्ही दालच्या बनवा आणि मग रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. आंबट आणि तिखट लहान बाळ खाऊ शकत नाही, पण मी सांगितल्याप्रमाणे इथे दालच्या बनवा म्हणजे कसं हेल्दी आणि पौष्टिक लहान बाळसुद्धा दालच्या खाऊ शकतात. त्याचबरोबर भोपळासुद्धा खूप पौष्टिक आहे. शुगरच्या पेशंटसाठी आणि लहान बाळांसाठी सुद्धा भोपळा हा खूप पौष्टिक आहे. भोपळ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते म्हणून आपण लहान बाळांना त्याचप्रमाणे शुगरच्या पेशंटलासुद्धा आपण दुधी भोपळ्याचा दालच्या बनवून खाऊ घालू शकतो. शेवग्यामुळे दालच्याला अजून छान चव येते, पण शेवगा हा शरीरासाठी गरम पदार्थ आहे म्हणजे पचायला थोडा अवघड असतो, म्हणून आपण इथे शेवग्याचा जास्त वापर न करता फक्त एकच शेंग वापरली आहे. त्यानंतर आंबट चुका हा हिरव्या पालेभाज्या तर आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात, म्हणून आपण इथे आंबट चुका, कस्तुरी मेथी, पुदिना, कोथिंबीरचा वापर जास्त केलेला आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.